यंदा वातावरण लई तापेल. वातावरण काय झाली माहिती का, त्या प्रतापनं जेव्हा फोन इथून आणली ना, पोरं आहे ना सगळे टोटल त्याच्या मागे. लक्ष राहू द्या, शेवटचं लक्ष नाही आपलं, तेवढं वेळ लक्ष राहू द्या. मग अण्णा कसं खाण्यापिण्याची आता आजकाल लोक तर असे झाले, या हाताचा धोका या हातावर लागू राहिले. घडीत काही तर घडीत काही. हा काही सोयीसाय वगैरे करा. आणि विकास काय 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 करू लागले तुम्ही? 35 वर्ष पण विकास गावाचा केलेला. काय विकास केला? त्या टाक्या, पाण्याच्या टाक्या पडल्या. हा त्या पाणी असं घाणून राहिलं, लोकांना संडास वांत्या होऊ लागल्या. हा काय विकास केला? या पुन्हा तुमच्या कांड्या फुटेले समजा. कौरव विकास करता तुम्ही असा येऊ. आपण 35 वर्षापूर्वी एक गावामध्ये आणली, पण प्रतापचं बी काम आहे तुम्हाला भेटायला यायला. प्रतापना बी भेटायला यायला पाहिजे आपल्याला. थोडंफार काम आहे ना, त्यानं बी सरळ हाताने थोडंफार सोडायला पाहिजे. त्याचा प्रतापचा बी खेळ या ठिकाणी जमवू शकतो. बरोबर मी सदस्य काय ना ते पैसे बी घ्यायला लावले लोकांना. आबाचा चुराडा प्रतापला एक वावर विकलं, संस्था गाडी विकली स्वतःची. लोकल दवाखान्यात काम करणं कोणा त्याला सुरू केला गावामध्ये. 1 रुपया न घेता 50 विहिरी आणल्या, 1 रुपया घेतला नाही प्रतापना. आबानं पुरं गाव खाल्ला असतं त्याच्यात. आबाचा कार्यक्रमच या बारीना बरं काढावे, या बारीना आबाली चिप्पस कसं वातावरण 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 चालेल आज गावात चर्चा गिरच्या. वातावरण फिरेल वाटतं थोडं. फिरेल माणूस बी तुल्य बळे. लोकांचं म्हणणं बा नवीन संधी द्या. फक्त म्हटणार दारूवर आता 35 वर्ष राज्य केलं. आता काही शाळा रोड असेल काही असेल अशा सुविधा करा. कौरव झोपू द्यायचं नाही मला. शिवाय दुसरं कोण नाही. प्रतापचं खाली मुंडक वर येऊन येणार कोण? हेच पाहणार होतो तुमचं मान. जिकडे तिकडे नुसतं आबाची चर्चा आहे. आबाच आहे ना. प्रतापचं होणार काय? पण आबा आल्यावर गावाचा विकास होणार का? 101%. दारू बंद होणार का? दारू उद्याच बंद. दारू बंद करायची आपल्याला नाही ते असं उरायला. मग आता आपलंच कार्यक्रम त्याच्यामुळे आपल्याला मग ते त्याच्यामुळे चालतं. दारू बंद. नळाला पाणी आलं पाहिजे. नळाला पाणी गल्ल्यानं पाणी जाईल एवढं पाणी करू. नाही इतकं पण नाही, आपल्या गल्ल्या खराब नाही करायच्या. नळालाच पाणी आणून द्या फक्त. 100%. तर आबा आता प्रतापनं तर हिरोईन आणली होती गावामध्ये. त्याची चर्चा तर व्यवस्थित झाली. त्याची म्हणजे चर्चा अशी झालेली आहे गावामध्ये की प्रत्येक मुलं हे ते सगळ्याच्या लहान म्हातारे असो सगळ्यांनी त्याला हे केलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे का? आपण काहीतरी युनिक सोचायचं का थोडस, त्याच्यापेक्षा काही वेगळं करायचं का आपल्याला? वेगळं लावायचं ना आपल्याला. म्हणजे कसं तुमची परमिशन घेणं मला महत्वाची. सांगितलं ना खर्च किती आला तर तुझं नियोजन करून ठेवते सगळं कसं करायचं. ठीक आहे ठीक आहे. तर मग आपण एक आपल्या महाराष्ट्रातील कलावंत आहे चांगले, त्यांचं कलापथक आहे बघा, त्यांची हजेरी आपण लावू शकतो. म्हणजे जसं आपण पहिले कार्यक्रम ठेवत होतो, जसं आपण जातो होतो बाहेर, ते कार्यक्रमात आपल्या गावात कार्यक्रम ठेवू शकतो आपण. तसं नियोजन करून घेऊन तसं तू सांगितलं मी सगळं. ठीक आहे. आपण मग गावाचे म्हणजे त्याच्यात कसं आहे ना, आपल्याला गावचे जे नवतरुण मुलं आहे किंवा वयोवृद्ध आहे सगळे जण जे येतील तिथं कार्यक्रम पाहतील, त्यांच्यामध्ये एक वेगळा जोश निर्माण होऊन जातो. व्हायलाच पाहिजे जोश निर्माण तसा. हा जोश निर्माण झाला म्हणजे आपल्याला आणखी दरारा कायम राहतो आपल्या वजनामध्येच. म्हणजे मतदान पण आपल्याला तसं पैसं हे केलं जातं, वळवलं जातं आपल्या पद्धतीने. ठीक आहे. मग आपला आबा पॅटर्न वापरून त्यांना कलापथक बोलून घेतो मी. मग चालू मग आपली परमिशन आहे ना बा? ठीक आहे आबा, येतो मग आबा. मस्त असा कलापथक सादर करणार आहे आपण संध्याकाळी. सर्वांनी हजर राहायचं बरं का. आणि सगळ्यांची व्यवस्था करतो व्यवस्था. कार्यक्रम यांचे खुश झाले पाहिजे सगळे. कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था करून टाक सगळ्यांची. मंडळी आपल्या जवळ तिथे पार्टीचं काही अडचण नाही. आबा जिंदाबाद आहे ना. येऊन जा आपल्या तुम्ही कल्पतरू हॉटेलवर या. तुम्ही कल्पतरू हॉटेलवर या. फक्त कार्यक्रम शांततेत पार पाडा आपल्या गावात. ठीक आहे ठीक आहे.
आबांना दारू तर पाहिजेच, पण बया मी नाचवल्या, कार्यक्रम ठेवले, पण हे गावाला चांगलं नाही बा. बया नाचवणं तर चांगलं नाही. तुमचं काय मत आहे बरं? हा अहो यांना आपली पुढची येणारी पिढी काय म्हणून हो, अहो बया नाचायला बसले आपल्या पुढच्या. आबाना तेच केलं ना आता लोक. आणि आबाना आता लोक तेच केलं. आबाना कधी गावाचा धिंगाणा, आबाना गाव कधीच मिळू दिलं नाही. रोड आहे हा ना काही कुठं कळस दारू पाजायची दोन्ही गोष्टी. काय चालू आहे चर्चा? काय चर्चा चालली आहे? अहो चर्चा गावात काय झालं बाबा रात्री? काय धिंगाणा, मी बुठून गेलो राव घरी, मला ते सहन नाही झालं. पैसा उधळणं चालला तो कार्यक्रम पण एकच नंबर नाही, पण ते आबा सोबत नाही राहू. आबाला प्युअर गाव बाईक कोण लावणार राव कुठं पुरं लगे असे बाया नाचवल्यानं कुठे विकास झाला का गावाचा? बाबा महाराज तुम्ही सांगा, तुम्ही चांगले गावचे महाराज आहे, तुम्हाला कळायला पाहिजे बा या गोष्टी. बाया नाचून जर तुम्ही ज्ञान देता गावाला आणि त्या आबांना पा कोणतं ज्ञान लावलं. हो पण ऐका ना, त्याच्या अगोदरची गोष्ट काय झाली तुम्हाला माहिती का? हा या पोरायला दारू पाजली. दारू कोण पाजली? आबाच्या माणसानं. आबाच्या माणसानं दारू पाजली आणि परतापच्या घरी बाया भांडायलं. हा म्हणजे परताप पुढं तोंडावर, ते अवघडच कार्यक्रम होऊन राहिला. आबा नवरा आला, परताप तोंडावर. हा आता परतापला काय करावं काही सुचून नाही राहिलं. खरं वैभव, आपण आबाकडे चाललोच नाही, पण आबा ऐके का? हा पण आबाची गाडी दिसून राहिली म्हणे, आबा इथं असन. हा गाडी आहे इथं, चला जाऊ. चला सुनील भाऊ, तुम्हाला सांगतो इथं आबा असन, आबा देखत रिकाम काही बोलू नका बरं. आबा देखत बोल सगळं रिकाम कार्यक्रम लागेल आपला. मुद्द्याच बोलायचं नाही यायचं. तुम्ही ते थोडं काम होतं आबा तुमच्याशी. सोमनाथला भेटत असतं ना माझ्या कसं काय आले? काहीच नव्हतं का आबा तुमच्याशी, आमचं थोडं काम होतं. असं का? काय काम होतं ते आबा आम्ही विचारत होतो, ते काही आमचं माणसं काही चुकलं गिकलं नाही ना आमच्याकडून. नाही तेच विचारासाठी आलतो बाबा. हा नाही चुकलं गिकलं काय तुमचं? हा तेच म्हणलं, काही सोमनाथ भाऊने सांगितलं नाही ना आम्ही काही केलं का काही? नाही ना, आतापर्यंत तर कानावर आलं नाही, आणि कानावर जर आलं तर सुनील माझ्या इथलं वाईट नाही असं म्हणणार. मला आपला मालूम आहे कसा काय याचा स्वभाव. मग तुमची ऐकून करणार नाही मी, माझ्या कानावर जर आलं तर. असं किती होणार नाही. बरं हे बघ झाला आता, तुम्हाला काय मुद्द्यात आहे ते बोला बरं. आबा काय क्वाक्याचा बंदोबस्त करा, तुम्ही कसं करा, काय क्वाक्याचा बंदोबस्त करा. तुम्ही सोमनाथ भाऊला भेटा, मी सांगून देतो त्याला दारू आणि मटण आपला 5-25 आपण ह्याचा हाच मुद्दा आहे, आपण ह्याच 2-4 आपण निवडून येतो. तुम्ही सोमनाथला भेटा, ते तुमचं काम सगळं करून टाका. ठीक आहे. बरं आबा चाला येत आबा, लक्ष असू द्या. हो. साजन मेरा उस पार है. राम राम पटेल, राम राम. कस काय चालू आहे? कालचं तर भागलं आपलं, आजचं काय? काल ते आबा आले, आपण केली सोय, पण आज घाबरू नको, बकरा आहे आपल्याकडं. बकरा भेटला म्हणजे कसं आपलं मिळून जात. बकऱ्या रोल आपल्याकडे. आजची सोय झाली समज तू मी असला. राम राम सरपंच साहेब, राम राम. राम 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 राम. या बसा, या बसा. राम 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 मंडळी, राम राम. आले का? लक्ष राहू दे आपल्यावर. लक्ष तुमचं आहे लक्ष, आमचं आहे तुमच्यावर लक्ष. तुमचं पण लक्ष पाहिजे ना आपल्यावर. तुमचंच आमच्यावर लक्ष आहे. आम्ही चाललो, तुम्ही चालले उभे राहिलो. तुम्हाला आपले कार्यकर्ते भेटले नाही का? कार्यकर्ते भेटले नाही आपले कार्यकर्ते? कोणते कार्यकर्ते? कोणीच नाही भेटलं. आपण 4 बऱ्या फक्त 4 बऱ्या प्रतिनिधी आपण 500 दिले खिशात काल. तुमचं काहीच नाही बा. तुम्हाला आता काय अपेक्षा आहे सांगा बरं. 90 मिनिटं पुरतं काम करा भाऊ. काहीतरी म्हणजे आजचा दिवस बघायला पाहिजे. दुसरं काय लागतं आम्हाला गरीबाला? हा अंधा काय मग डोळे. तेव्हा मी तुम्हाला 90 पाहू शकत नाही बरं, पण गावाचा विकास काम शंभर करणार तुमच्या. विकासचं नाव काढणार नाही आपल्या पुढं. कालच विकास मला 12 लाख रुपये विकासचं नाव काढून राहिलं. मला मारलं ना, तुला कुठं मारलं? विकासचा मुलगा का? अरे बाबा ते नाही बोलवलं मी, गावचा विकास. गावचा? हा मला विकास माझ्या पोराचं नाव आहे. गावचा विकासाबद्दल नाही पडलं. अरे बाबा गावात रस्ते आहे व्यवस्थित, पाण्याची सुविधा आहे का? त्याची आम्हाला काय करायचं? विकासाचं काय, आमच्या विकासाचं काय? आजची तरी सोय करा. आजचा विकास झाला म्हणजे तुमचा विकास झाला, आणि याचा विकास झाला, तुमचा बी झाला.
बघा आमच्या हातच्या पुरते करावं थोडी काहीतरी 1920 एक लागणार ना रे दोघं एक द्या. यापा मी तुम्हाला 90 वगैरे पाजली असती बरं का, पण विषय काय माहिती का, तुम्ही आता 90 पाजली, तुमच्या बायका संध्याकाळी माझ्या घरी येणार की माझ्या नावाला दारू कोण पाजली म्हणून. हे असं आहे बाबा टेन्शन. काय गावाचा विकास नाही, काही नाही, नाल्या तसे पाय पाणी गल्ल्या, आणि आणखी त्यातल्या पोरं बिघडून राहिले आबांना. पोरं दारूची व्यसन दिन झाले सगळे गावातले, त्यांचं काहीतरी करावं लागतं मला, आणि टेन्शन माझ्या डोक्याला उडवलं ते. दोस्त तू काय म्हण, अरे दारू मटण कोणी खाऊ घालतंय? आबा बी नुसतं दारूच पाचतंय, मटणच खाऊ घालतंय. कामाचा माणूस कामाचा आहे, विचार करायला लागेल. जिद्द आहे त्याला कुठेतरी करायची. पैशाने कमी पडत बस, पण उमेद आहे ना. उमेद असून चालत नाही, मग रे बाबा पैसा लागतो इलेक्शनला. बरोबर आहे. हे बघ आपल्याला काय करायचंय, आबाच खाऊन घेऊ, मतदान झालं आपल्या याला सुरू. माझं प्रतापला कामाचा माणूस आहे, बघू जाऊ दे कुठेतरी करणार. बरं माणूस चांगला आहे. ओके ओके डन. रडू नको बाळा मी तुला झोका देते, रडू नको बाळा मी तुला झोका देते, कामाला नाही जाते मी घरीच बसून राहते. अगं तो आहे गाण्यानं रडन, ते गाणं बंद कर, तर चांगल्या आवाजात चांगलं गाणं म्हणायचं. मला तसंच येतं. आणि तुम कुठं चालले का नू? येतो ना जरा पारावर गप्पा गिप्पा मारून. का सोनुष पप्पा, आपल्याकडे आता सरपंचाची निवडणूक आली. हा आली ना आता 8-15 दिवसावर. आपल्याकडे कोणी उमेदवार आलाच नाही अजून. जाऊ दे, कुठे त्या निवडणुकीच्या सरपंचाच्या इलेक्शन मध्ये चित घालती, निवडून आले की येते का ते आपल्याकडं. आता ते आबा झाले 25 वर्ष सरपंच आहे, काय विकास केला का त्याने गावाचा? काहीच नाही. रस्ते पाय कसे झाले, पाण्याची सोय नाही, हाय कुठे विकास? मग सोनुष पप्पा, मी काल पाण्याला गेले होते ना, तर अशी पाय घसरून पडले, तर मग कंबर काम नाही करून राहिलं पा. तेच तर म्हणून राहिलो ना मग मी, जरी तर नळाची सोय केली असती आबाना इतक्या दिवसाची, तर पडली असती का तू? राम 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 राम. या या या, बसा बसा. अग हे प्रताप नवले साहेब आहे ना, आता उभं राहून राहिले ना सरपंचीच्या इलेक्शनला. हो का? आबाच्या विरुद्ध. आबाची विरुद्ध? हा आपल्याकडे ध्यान ठेवा बरं का. हा गावाचा विकास करणे आपला आता. हो ना, आता आबाकडे ध्यान होतं आपलं एवढे दिवस, आता तुमच्याकडे देऊ. पण त्याच कसं आहे नवले साहेब, बोला ना जरा आता आमच्याकडे बी ध्यान राहू द्या ना दर्शन. काय आपलं लक्ष काही अडचण नाही, पण काय म्हणे तुमचं सांगा. हे जरा खंबा गिंबा काही कोंबडी हे यापा. 9 मतदान आहे आमच्या घरात. हा 9 आहे 9. हा हे खरंय बाबा, माहिती का, पण आपल्याकडे हालाड नाही बरं का, कोंबडा मटण नाही येत आपण. हा विकास 100% होईल गावचा. तुम्हाला माहिती ना सोनच्या मम्मी, हे बघा गावात तुम्हाला माहिती, तुम्हाला पाण्यानं बुडवलं अंडे, मीच पडले काल पाय घसरून. खरं ते. मग गाव स्वच्छता आहे का आपल्या? दात चावते ना दररोज, चावते ना. मग हे मच्छर. आपलं एकच लक्ष आहे विजन, फक्त गावाचा विकास. कारण की तुम्हाला माहिती आहे आबा हे दारू मटण वाटून नाही का, असेच तुम्हाला देते 8 दिवस दारून मटण, आणि 5 वर्ष मग असं आपल्याला फसावं लागते. आबाचाच विकास केला. हा मग पण तुम्ही इमानदारीने करसाल ना? 100%. मग आपल्या घरातलं 9 मतदान तुम्हाला नक्की ना. हा हा, काही नको तुमची दारून मटण आणि ते. पण ह्या असं माझ्या बायकोला पोरायला लेकरायला त्रास होतो, रस्ते नाही, कुठं पाण्याची सोय नाही. तुमच्यावर विश्वास ठेवतो एवढ्या वेळेस, आणि तुम्हालाच निवडून आणतो. चालेल बरं का, 100% गावाचा विकास होईल. तुम्हाला काही अडचण आली तर मला तुम्ही बोला डायरेक्ट बरं का. तुम्हाला माहिती आहे आबाचा कसा कार्यक्रम तर त्याच्या घरी जाऊ शकता तुम्ही आपल्या दारू तुम्हाला डायरेक्ट अडचण नाही. मग मी त्याच्याकडून 90 पेलती ना, मटण खाल्लं होतं कोणानं, काय तोंड घेऊन जाऊ मी त्याच्याकडं. हा मग तेच म्हणलं तुम्हाला मी. आता आम्ही तुम्हाला काही रुपये देणार नाही, पण विषय आहे गावाचा विकास 100% करणार. तुम्हाला विकास पाहिजे का मटण पाहिजे तुम्ही सांगा. नाही विकासच पाहिजे बापा. हा मग लक्ष ठेवा निशाने बरं. हा चला येऊ मग आता. हा येतो. या सोनुष मम्मी, पहिल्यांदा कोणीतरी उमेदवार आलं आणि त्यानं विकासाची भाषा केली. नाही तर पहिले मला म्हणायचे सोनुष पप्पा इकडं माळावर सोय करेल म्हणत होत संध्याकाळची सगळी, आणि तुम्ही जात होते. मग आता काय करावं काय करावं मग आता सगळं गावात जात ना. यंदा सोय नाही, यंदा विकास विकास. ठीक आहे, तर आपल्या घरातलं बिलकुल मत फुटू नको देऊ. 9च्या 9 मतदान प्रताप नवलेला. हा ठीक आहे, दे झोका तू पोरीला. हा मी येतो गावातून.
आबा मागच्या वेळेचा पूर्ण खर्च आणि टोटली आपला आतापर्यंत जो आता समजा आपण प्रचार केला हे केलं आपण नियोजन केलेलं आपण पुढचं याच्या सहित आपला आजपर्यंतचा माझ्याकडे हिशोब आहे 4,87,000 रुपये आपल्याला आतापर्यंत खर्च आलेला आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता प्लॅन असा होता आपल्या डोक्यामध्ये वैभव कसं आहे वैभव मतदान वगैरे पण ठीक नाही त्याचं मतदान चांगलं आहे पण त्याचं नाव केलेलं आहे गावामध्ये त्याच्यावर जास्त आपल्या गावकऱ्यांचा भरोसा जास्त झाला. बरोबर आहे. आता कसं माझं विचार कसा आहे वैभव आपण काय करून देऊ प्रतापचा देऊ आता आपण पक्के 100% फोडलेलं आहे सुनीलला पण आणि त्याला पण सुनील गरंडोनला आणि वैभव तर आपण फोडलेलंच आहे. बरोबर आहे. आपल्याला आता वैभव जास्त फोडत कशामुळे वैभवचे फेवरचे लोक जास्त आहेत वैयक्तिक घरातलं मतदान सुद्धा 110-120 मतदान जवळ करून मला वाटतं 100 काहीतरी 10च्या वरतीच मतदान येत होतं. तर माझं एक मत होतं आपण त्याला एखादं शेतीच्या निगडीत त्याच्याकडे जमीन पण चांगली आहे त्याची भावकी वगैरे पण चांगली आहे मदत केली त्याची भावकी पण त्याच्यावर येतं आपण एखादा ट्रॅक्टर द्यायचा का त्याला दे ना मग देऊन टाकू त्याला म्हणजे कसं आपल्याला त्याच्या मतदानाचा फायदा होईल आणि भविष्यात आपलं काही कामं अडीनडीला आपल्याला कामं येऊन जातो आपल्याला काय वापर करून घ्यायचा कार्यकर्ता याचा चालेल बरोबर आहे का याचा वापर करून घ्यायचा आपल्याला म्हणून बरोबर तर मग एक त्याला ट्रॅक्टरचं डन करून टाकू तर आपले ते मित्र आहे ना गिरीदादा आपले त्यांच्याकडं गेलो चालू ना तुम्ही त्यांना एक कॉल करून द्या पार्वती अग्रवाल पार्वती अग्रवाल बोलून घेतो ठीक आहे काय तसं आबा फायनल करून वैभवचं फायनल कर सोमनाथ पण त्याचे ते 110 मतदान म्हणतो शेवटे मतदान आपल्याला झाले पाहिजे म्हणजे जागा फटका झाला नाही पाहिजे आपल्याला त्याच्या आपल्या कोणत्या ट्रॅक्टर घ्यायचं परत काम त्या परत करायचं तसं नाही व्हायला पाहिजे ना तसं तर नाही होणार आबा विश्वासात घेतलेलाच आहे त्याच्या सगळ्या गोष्टी मी तर नियोजित पद्धतशीर लावलेलेच आहे बरोबर बोला जागा फटका करायची मी त्याची 101% गॅरंटी तुम्हाला मी ग्वाही देतो याची त्याचा एक पैशाचा आपल्याला त्रास होणार नाही तिथं पूर्ण 110 म्हणजे 110 मतदान तुम्हाला मुद्देच म्हणतो मग तू म्हणतो 110 मतदान तिथले पडत पाहिजे आपल्याला 100% पडला बरं चालेल मग त्याचं आता एक हे करून टाकतो त्याला काय करू आपण ट्रॅक्टरचं डाऊन पेमेंट भरून देऊ आता इलेक्शन होस तर त्याचा कार्यक्रम लावून देऊ फायनल चढवून देऊ त्याच्या नावावर हप्ते भरत बसतो आपलं काम झालं का आपण 5 बस मोठ्या 5 बस त्या गोष्टीचं बरोबर परमिशन भेटली आपल्या ट्रॅक्टर घ्यायला परमिशन भेटली काय अडचण नाही तर आपल्याला आता जालन्याला जावं लागेल आपल्या गिरीदादाकडे पार्वती अॅग्रोला जाऊ आपण ट्रॅक्टरचं हे करून घेऊ त्याला 4 मुंड्या चीज जसा झाला नाही विषयच नाही करत त्याचा कामच दाखवलं गेलं पाहिजे बस पण आता कार्यकर्ता ट्रॅक्टर वाटायचे होते भरपूर आपल्याला आपण जे सरपंच आहेत त्यांचे कार्यकर्ते आणले आपण पहिला ट्रॅक्टर चला दादा आता जो प्रताप आहे आमच्या आबांनी आतापर्यंत विकास कामं केले नाही आता आम्हाला सांगायला हरकत नाही तुम्हाला म्हणजे काय झालं होतं आम्ही जास्त याच्यामध्ये जे झालं आमचं गावामध्ये लोकांच्या मनामध्ये तन्मन धनामध्ये प्रताप बसलेला आहे भावी सरपंच आता ते 9 तरुण मुलगा आहे हो आता ते 9 तरुण मुलगा आहे आबाची कारकीर्द लोकांना माहिती आहे काम बरोबर तर आता मग आमचं म्हणणं कसं आहे शेतकऱ्याचा जर फायदा केला तर मतदान आपल्या आबा आपल्याकडे पैशाचं तर कमतरता नाही आबाकडे विषय येत नाही पैशावर त्यामुळे आता गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं डाऊन पेमेंट आबा स्वतः पूर्ण पेमेंट करणार आहे ट्रॅक्टरचं आलेलाच आता मेन कार्यकर्ता आहे आता त्या प्रतापरावचा याला देणं गरजेचं आहे आपल्याला तुम्हाला जो ट्रॅक्टर दिलाय त्याच्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आबांचे पण अभिनंदन आरोची मम्मी काय चालू आहे मी काय म्हणतो आरोची मम्मी तू पण थोडं गावातून बायला बोल ना मतदानाच्या बाबतीत हा भेटते पण मध्ये ऐकायला भेटलं की तुमच्या त्या कार्यकर्त्याने एखादी गाडी घेतली असे उडू राहिले ते पैसे इकडे तिकडे तुमचे ओके आपले पैसे थोडे करतो उडाले कोणाचे ते तशीच पैसे दे हा आणि ते आपला प्रचार द्वारे पुरल बाय बर का भेट हा बर का काम म्हणलं बायाचं काम केव्हा भेटायचं भेटते मग मी जाऊन केला आता हा हे पुढे नंतर होते बर का मेकअप हा येते भेटला अगोदर हा आणि मी पण चाललो होता येतो मी थांबा ऐका एकदा ओ आपलं वावर गेलं माझ्या बापाकडून 50,000 रुपये आणले ते खर्च केले तुम्ही आणि आता डबल ते कार्यकर्ते पैसे त्याच्यावर नाश करू राहिले त्याला की हॉटेलवर जेव्हा नेते काही त्याच्यासोबत मिळायला जाते निवडून आलो पाहिजे पण आपण 100% निवडून आलो आपण काम करू राहिले तुम्ही माग नाही पण आपल्याला मग निवडून कधी नाही आलं तर 100% निवडून आलो आपण टेन्शन घेऊ नको तू बरं येऊ मी आता हा जा
प्रताप भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. प्रताप भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. येऊन येणार कोण? प्रताप भाऊ शिवाय दुसरा कोण? सर्वप्रथम सर्व पत्रकारांना सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही इथं आलात, सर्वजण आले ना? चालेल. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे आबांच्या विरोधात. तुम्हाला माहिती आहे आबा गेल्या 25 वर्षापासून आपल्या गावाचे सरपंच आहेत आणि त्यांनी काय विकास करून ठेवला तुम्हाला सगळ्यांना परिचय आहे. तुम्ही सर्वांनी पण देखील मला तरी सपोर्ट करावं, प्रसिद्धी द्यावी आहे का नाही, नवीन उमेदवार असल्या कारणाने. आणि मी गावाचा जो विकास, माझं विजन एकच आहे की गावाचा विकास करणे. कारण की तुम्हाला माहितीच आहे आबामुळं गावात आज रोजी सुद्धा महिलांना लांबून नदीहून पाणी आणावं लागतं गावामध्ये. गावात स्वच्छतेचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे. गावात तुम्ही पाहता की कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ सध्या भेटत नाही कोणाला. खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आणि माझं एकच विजन आहे की गावाचा विकास कसा होईल. प्रतापराव, आपण आपल्या गावच्या जनतेतून सरपंच पदासाठी उभा आहे. आपल्या विरोधात 25 वर्षापूर्वी ते मुरब्बी आणि अनुभवी व्यक्तिमत्व असलेले आबा तुमच्या समोर, त्यांच्यासमोर तुमचं आव्हान आहे. तुमचं पुढच्या काळामध्ये तुम्ही लोकांमध्ये अपेक्षित मूलभूत सुविधा, ज्या काही समस्या आहेत जशा की पाण्याचा प्रश्न असू द्या, शौचालयाचा प्रश्न असू द्या, आरोग्याचा प्रश्न असू द्या, या बाबतीमध्ये आपलं विजन करायला. जर तुम्ही जो प्रश्न मांडलाय ते 100% मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की गावात जे समस्या आहेत, नागरिक समस्या ज्या आहेत त्या संपूर्ण सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या शिक्षणाचा जो फायदा असेल ते मी 100% गावासाठी करणार आहे. आणि गावाचा विकास कसा होईल त्याच्याकडे माझं 100% लक्ष राहील. प्रतापराव, आपण ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी उमेदवारी करत आहात. मागील 25 वर्षापासून कार्यरत असलेले आबा पाटील तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते दारू व पैसा वाटून निवडून येतात, विकास कामं कोणतीही करत नाही. आपण एकदम त्यांच्या पुढे नौके उमेदवार आहात. तर आपण आपला भविष्यातला गावाच्या विकासाचा कोणता अजेंडा ठेवणार? प्रतापराव, सरपंच पद आहे ना, हे लाभच पद आहे. आमचा अनुभव आपला सरपंच झालेला त्यांना गावाचा विकास कमी, आपलं स्वतःचं घर भरलेलं आहे. गाड्या घे, बंगला घे, आयुष्यमान करतात आणि ते गावाच्या कोणत्याही विकासाला चांगला देत नाही. याबद्दल तुम्ही कशी आम्हाला देणार आहे? तुम्ही जे म्हटलेत माहिती का, ते आबांना आतापर्यंत तेच काम केले आहेत. गावाला फक्त खाण्याचं काम केलं निवडून येऊन. आणि यानंतर मी माझे स्वतःचं घर बनवणे, मी नाही का एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. आणि माझं एकच विजन आहे की मी उभं राहायचं कारण तेच आहे की मी पाहिलं की गावामध्ये आबांनी काय करून ठेवलेत. त्यांनी स्वतःचेच घर भरले, आतापर्यंत गावाचा कोणताच विकास केलेला नाही. माझं एकच विजन आहे की गावाचा विकास कसा होईल आणि आपलं गाव कसं मोठं होईल, गावाचं नाव कसं मोठं होईल, यासाठीच मी काम करणार आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की गावातली जनता देखील मला 100% सपोर्ट करेल अशी मला अपेक्षा आहे. मग संकेत कसं काम राहून असंच काय विशेष काम होतं? काय म्हणलं चला स्वामीनाथ भाऊला भेटून घेऊ. अच्छा अच्छा. काय म्हणते गावातलं आपलं विलक्षण वातावरण का वगैरे कसं काय चालू आहे? वातावरण काय जे ते चालणार आहे. चांगलं आहे ना? एक काही अडी अडचण आपल्या गाड्या चालवल्या त्याला नाही, आपल्या गाडीला काय अडचण आहे? आबा म्हणल्या विषय आज लोक काय विषय आला नाही. बरोबर. याच्यानंतर काय विषय? तरी लक्ष राहू द्या, कार्यकर्ते आपले लेबर बिबर भरपूर आहे. आपलं 5-50 जण लेबर, आपलं JCB वाले, गाड्यावाले सगळे. ट्रॅक्टर किती चालले आपले आता? ट्रॅक्टर काय 2-3 झाली, गाड्या चालली बाकी गाड्या सगळ्या चालल्या ना आपल्या? काय अडचण नाही ना? विशेष नाही. जरा इलेक्शन पिरियड मध्ये जरा राहू द्या लक्ष, नाही बस चालतं तुमचा बिझनेस. थोडं आमचं पण बघा काहीतरी इलेक्शन पिरियड लक्षात ठेवलं आणि तुमच्या लक्षात ठेवलं. हा येतं खरं आहे म्हणा, येते काय अडचण नाही आपल्याला. आता हे म्हणलं की इलेक्शनला आबाला तर काही थोडीफार फांडी, कारण आबामुळे आपलं सगळं काही सुरळीत चाललं आतापर्यंत. आता तुम्ही 10 लाख कमवत असाल दिवसाला, 1-2 लाख आबाला गेले म्हणून काय बिघडलं तुमचं? सगळं आबाच्या स्कोरपेन चालले ना विषय. त्याच्यामुळे म्हणलं एखादा भेटा सोडणार बोलला काय अडचण. आबाला आपल्याला आज लोक मदत केली, आता आपण थोडीफार एक मदत आबाला. बरोबर आहे, बरोबर. काय अडचण तर ठीक आहे, काय अडचण नाही. यात थोडीफार मदत आहे आबाला. काय अडचण नाही, आबाला मदतही करत नाही. पण तुमच्यासारखे कार्यकर्ते जिंदाबाद म्हणल्यानंतर लीक नका होतो. नाही नाही, याचं काही अडचण नाही. फक्त तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष राहू द्या, चालू द्या. जिथं अडचण येईल तिथे एक कॉल करा, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आपल्या आबाकडून. विषयच नाही. आज लोक तर अडचण आली, यानंतर बी अडचण नाही आली पाहिजे. काही अडचण नाही, काय अडचण नाही. या तुम्ही आता चला भेटू मग. जरा लक्ष राहू द्या बरं, नाही तर बस. नमस्कार गणेश भाऊ. राम राम. भावी सरपंच राम राम. राम राम. बरं मी काय म्हणतो माहिती का, थोडे चांगले कपडे दाखवा जर. कसं आहे आता इलेक्शनचं पिरियड आहे. बरं कपडे तर दाखवतोच तुम्हाला, पण मला एक विचारायचंय तुम्हाला. काय आपल्याकडे गावात कस काय जरा हवा गिवा कस काय बरी चालू आहे का आपली? हा बरं झाली बरं सध्या. काय चालू एकदा सरपंचाला तरी फोन लावून पाहतो कुठे आहे सरपंचाचा. हा सध्या काही अडचण नाही बरं का. एक मिनिट. हॅलो, कुठे आहे सरपंच?
त्या प्रवासलं का स्वराज्याने आपलं थांबा येऊ लागलो तिथं मी 20 मिनिटात भेटतो तुम्हाला तिथे येऊन. बर ये हा काय माहिती का लग्न सराईत आहेच पण त्याबरोबर जे ना प्रचारासाठी पण एकदम प्रीमियम आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आपण जॅकेट आणलेले त्यामध्ये बघा प्लेन मध्ये असेल. सरपंच साहेब राम 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 आला का चल 2 मिनिटं ना सर. बरं काय अडचण ते सरपंच साहेब तुम्हाला बोलायचं होतं की आबाचे कार्यकर्ते आपल्याला दमदाटी करते डेअरिंग टाकते त्यासाठी माझ्या डोक्यात कल्पना आहे काय किंवा आपण पण पाहू सर घेऊन ना ते फायदा एकदम 100% होईल. तो मुळे आहे का बस चालन पण आता पैशाची तंगी नाही रे. पैशाचं करावंच लागेल सरपंच साहेब. जर आपण बाउन्सर आणले बा जर पुढे चालत असेल बाउन्सर जर दिसते तुमच्या मागे दिसले लोक सगळे पाहून हैराण होईल सरपंचाच्या मागे बाउन्सर आहे. तेच मला तर वाटतं पैसे द्यायचं पाहतो एकदा मामा बोलून. बरं पाहा ना मामा कोण आधीच पैसे गेले आपण तुला माहिती हो तरी पाहतो काय म्हणतो चालेल ना जाऊ आपण बरं का. बरं आणि बाकी मग तुला सांगता की बरं हा सांगा ना काय माहिती का आपण हिरणी आणलीत ना. हो आणली आपला खूप चांगला फायदा झाला बरं तुम्हाला हो आणखी विषय माहिती का. आणि आता विषय काय झालाय सगळ्याला बिल का आहे की नाही तर तू काय करतो हिरणी भेट ते मनामध्ये चांगली बिल काढून दे की आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला मतदान करा उन्हाशी आहे का नाही. बरं बोलतो मी तुला हा म्हणजे कसं रील काढली भाजी केली फायदा होतो आहे का नाही. आपल्याला पण ती वापरता येईल नाही इकडं. हो चालतं ना चालतं. मी नमस्कार मॅडम ते मला प्रतापरावनी पाठवलं होतं तुम्ही माग प्रतापरावच्या प्रचारासाठी गावात आलत्या. तुमचा प्रचार खूप असा प्रतिसाद प्रतापरावांना भेटला त्याबद्दलच मी तुम्हाला तो बोलण्यासाठी आलोय. तर प्रतापरावचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा प्रचारासाठी आलत्या तुमचा प्रतिसाद भेटल्यामुळं भरपूर असे लोक त्यांच्याकडून आलेले अजून जे काही बाकी समजा आता तुम्ही सोशल मीडियावर आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचं सोशल मीडियावर देखील मार्केटिंग करावं आणि असं सोशल मीडियावर मार्केटिंग करा की मग प्रतापरावलाच निवडून द्या म्हणून अशी आमची इच्छा आहे. तर ते तुम्ही नक्की करा. हो चालेल मी तुम्हाला माझा बाईट देते आणि सोशल मीडियाद्वारे सर्व जनतेला आवाहन करते. हो ठीक आहे चालेल मॅडम. नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रील स्टार फिल्म स्टार प्रियंका डिगोळे. मी प्रताप भाऊंची स्टार प्रचारक म्हणून तुमच्या गावी आले होते. तुम्ही त्यावेळी खूप छान रिस्पॉन्स दिला. असाच प्रतिसाद तुम्ही मतदार पेटीतून दाखवून द्या सगळ्यांना हीच विनंती. प्रताप भाऊंची निशाणी आहे कब्बशी तर तुम्ही कब्बशीला मतदान करून गावच्या विकासासाठी प्रताप भाऊंना निवडून आणा. हो तुम्हाला 50,000 दिले होते का आता साहेबी निघल्यावर देतो. अरे सोयाबीन कवा इकता कवा देता सोयाबीन काढली का साहेबीन आता पुढल्या वर्षी आणि देतो मग माझे पैसे साहेबींवर देतो म्हणलं ना. आणि मग देतो मग द्या मला वावर एकाची वेळ आली राव. मग इकडे मी घेतो ना. हा घेतो पैसे द्या आधी पैसे देतो मग साहेबीने देतो ना. आणि मग वावर कोण एकाची वेळ आली माझ्यावर. आता मग तू काही खेळत असेल पत्ता मत्ता काही दारू घेऊन पेत असेल म्हणून आली असेल. नको सांगू पैसे ठेवा आधी. अरे पैसे माझे कधी देता तुम्ही तो कापूस शिकल्यावर आपली दिवाळीची बोली झाली. दिवाळी होऊन आता 8-15 दिवस होत आले. मी आता थांबणार नाही पैशाला. दिवाळीला बायको गेली ती आली नाही कापूस घेतलंच नाही ना. मला ते कापसाचं काही सांगू नका. मग कापूस गेलाय मग एक काम कर बाया आणि कापूस येतं घेऊन जाय मला नको सांगू जास्त. जेव उठला तो पैसे घेतल्याशिवाय राहणार. अरे तुमच्या पैशासाठी का जीव द्या घेता मग आपला पैसे आम्ही पैसे घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. नका उठ माझ्या बापात गेलं मला भाकरी नाही खासा कुठून का द्या माझ्या गरीब बायको जायला पंचमी दिवाळीला. तुम्ही घेताना पैसे घेतले तुम्हाला गोड वाटले मी कुठे कडू पाण्याने देऊन आलो गोडीतच जाणार आहे ना. त्याच्यावर साखर ठेवून देईन बाबा मी 4-4 2-2 आणि तुम्हाला. पण एवढं खाऊन बोलाता तुम्ही. मला 2-4 पैसे लागत. अरे आता पैसा आहे आता उद्या होतच भाऊ एवढं नाही माणसाने करू. आई गरीबी आई निघून देतो तुमच्या सगळेच पैसे देतो बरं का. मुर्द्या माझ्या दुकानाची उधारी कधी देतो. आता तू कोण आली तंबाखूचे पैसे तंबाखू नेले ना तुम्ही. तंबाखू मेहनत खाल्ली माझ्या बायको खाल्ली होती तिच्याकडून घ्या. तुम्ही नवरा आहेत ना तिचे. कोण म्हणे तुला कसं असतं बरं. माझ्याकडे सगळं नोट केलेलं आहे. दिवाळीला गेली ते मला माहित नाही. मी घर नावी करून घेईन मग तुमचं घर मग तसं मी पत्र्यातच घेऊन मी पत्र विकीन. पैसे पाहिजे मला पूर्ण. तुला पैसे लागते ना. चाल नाही सांगा बहुत येऊन आणि कापूस येत घेऊन जाय. कापूस मी कसा येतो कापूस तुमच्या शेतात नाही. मी कापूस येतो का मी उभा राहत की कोण काय मारते तुमच्या उधारी पाहिजे ते पूर्ण.
काय उधारी पुरता यायचं यायला मी येतो सनी एक एक पैसे मी कशी देऊ तुमचे किती आहे भाऊ? माझे 1 लाख आहे. तुमचे भाऊ? 75,000 आहे. माझे 50,000 आहे. 2 देतो म्हणजे मला पैसे दे. का बाबू तुमचा किती वेळ झालेला आहे? प्रत्येक वेळेस असं का सहन करणार आहे मी? प्रत्येक वेळेस तुमचं असंच असता बाई एवढी बार जाऊ दे आता दुसऱ्या वेळेस बारा काय जाऊ दे दुसऱ्या वेळेस मला पैसे लागत आहेत. हा देतो मी जा. आलेले पुढे बोल थोडसा चालतं ना चला राम 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 मामा काय झालंय तो काय काम आहे ते सांग. म्हणलो काय नाही माहिती का ऐका ना 50,000 तुम्ही झाले ना बोला दर्शक हा बोल ना तू मला कमी ऐकू येतं. मला आता 20,000 नाही तुला 20,000 काय बे फक्त बापू 20,000 फक्त ना काय चल बैठले तुला दिसते काय त्यासाठी राम राम भाऊ राम राम 1 लाख रुपये गुत्ते यांच्याकडे. 1 लाख हा 1 लाख आहे. माझ्या दुकानात औषध नेलं खत नेलं बियाणं नेलं रुपया द्यायला नाही बोला अजून. माझे तर तंबाखूचे पैसे तुमचे तंबाखूचे ठेवले काय मामा तुम्ही तंबाखू काय उधारी आहे 2 वर्षापासून 75,000 झाले. आपल्याला मागच्यावर सांगते किती दिवस झाले किती पैसे देतो माझे पैसे किती लक्ष मिळाले दिले मग ते आवडतं सांगायला विहीर खतून घेतली 2 लाख रुपये बाकी बाबा साधे होते तुम्ही का त्या मामाच्या आपलं मार खाणं पैसे लागते का रे? 50,000 देतो का? हो भावी सरपंच साहेब आबाचा कार्यकर्ता काय उड्या मारतो आता तो दाखवून त्याच्या ताकदीत जोरावर जातो. आपले 4 बाउन्सर नेऊ आपण त्याला दाखवून देऊ. कुठे बाउन्सर पण चला हे काय आणले आपण बाउन्सर असं आहे का मग राम राम चांगली सुरक्षा पुरवठा ना नक्की हा चला मग आपल्याला आता एक काम करते कुठे दिवस कुठे किती आता पाहिलं मी चला त्याला भेटू नाही का आपल्याला नाही का आता ते आबाला चांगला धडा शिकवतोय बरं का बरोबर हा त्याला तिथे कार्यकर्ता आणि कोणतरी चला अच्छा अच्छा चला ना दाखवून त्याला चला चला हाय तो कार्यकर्ता आबाचा ह्यो एक आबाचा कार्यकर्ता का म्हणतो स्वप्नील भाऊ काहीच नाही अरे हे तर आमचेच कार्यकर्ता आबाचे कार्यकर्ता यांच्यासोबत नाद करणं म्हणजे लय मोठा गुन्हा होऊन जाईल तो तुम्हाला आणले का आपण अरे नाही साहेब यांचा नाद नाही करू शकत सरपंच अजून तर आबाची हवा व्हायची तुमच्या दर्शक तुम्ही आणलेले माणसं आम्ही जर हे करू शकतो तर विचार करा तुम्ही पुढचं राजकारण कसं करणारे माणसं आहेत आम्ही त्यामुळं अवकातीत राहायचं अवकातीतच राजकारण करायचं सरपंच तुम्ही लक्षात राहू द्या अरे काय कळलं ना चल निघायचं सरळ बघ सोमनाथ दिवस आता जवळ आले बरोबर आहे आता तू एक काम कर मी मॅनेजरला बोललेलं आहे बँकेत 2 लाख रुपये काढ आणि गावामध्ये पैसे वाटप खाली कर आणि ते जे 2 कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन त्यांच्या हाताने ते पैसे वाटप ठीक आहे मग व्यवस्थित ते करून देतो ते मटणावाल्याला पण आपलं ते मागचं पेमेंट दिलं बरं का दिलं का हा मागचं म्हणजे जे पहिल्या वर्षी राहिलं होतं आपलं पहिल्या पंचवार्षिकला ते मटणावाल्याचं ते पूर्ण ते आता बोलायला लागला मला गावात मटण वाटलं ते म्हणतो तुम्ही मागचेच पैसे दिले कसं हे करावं बरोबर त्याचं पण व्यवस्थित हे करून दिला आता त्याचे पैसे दिले आणि आपल्या लालाचा तर विषयच नाही लाला म्हणजे आपल्याला आपल्यामुळं लालाचा कारभार आहे की नाही बरोबर आहे ठीक आहे मग आता 2 कार्यकर्ते पैसे व्यवस्थित नियोजनानं प्रत्येक टप्प्याटप्प्यानं प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे अशा परिणाम कारण थोडं राहिले आता ठीक आहे काही अडचण नाही चालेल येतो आपण बाकीचं पेमेंट वैभव तुम्ही तुमच्या परीनं प्रतापचे कसे पैसे वाटले ते तुमचं तुम्हाला माहिती गावामध्ये एकही घर सुटलं नाही पाहिजे मागच्या 3 याळ्या झाल्या आता 4थी आळ राहिली आता बरं का त्याच्यामध्ये एकालाही कमी पडलं नाही पाहिजे मतदान एकही फुटलं नाही पाहिजे बरं का सुनी एकालाही कमी पडणार नाही मतदान तर फुटणारच नाही कातडी पूर्ण गाडी आम्ही घेतो आता तुम्ही जे राहिलेले मतदान घेऊन टाका व्यवस्थित करा बरं लागा कामाला हो भाऊ हे पैसे घ्यायचे आणि आबालाच मतदान करायचं बरं राहू द्या लक्ष राहू द्या बरं का कुठं आहे हा या दुसरा नाही मला कुठे गेलं काय मी त्याचा काही पत्ता नाही लागून राहिला काहीच मेळ नाही लागून राहिला काय फोन कुठे त्याला पाळ कुठे येतं ए वय सुनील काय करू तुम्ही ते हा आवाज माणसोबत काय रे हा काय करू काय करू तुम्ही माणसं तुझ्या माणसं माणसं तुझ्या का माणसं तुझ्या